नमस्कार मंडळी, वेलकम टू माय चॅनल. आणि खूप दिवसांनाच व्लॉग टाकत आहे कारण माझे 12वीचे बोर्ड पेपर आता डोक्यावर आले आणि मला अभ्यासाचं टेन्शन असल्यामुळं मी व्हिडिओ टाकत नाही. तर आज आलो मी येळवसाला शेताकडे. आणि काल मी तुम्हाला शॉर्ट व्लॉगमध्ये सांगितलं होतं की येळवसाचं मोठं व्लॉग टाकेल म्हणून. तर तुम्ही व्लॉग नक्की स्किप न करता नक्की बघा. आमच्या इकडचे परंपरा पूजा, ट्रॅडिशनल पूजा असं वगैरे, पांडवाची वगैरे पूजा मी तुम्हाला टाकणार आहे. तर तुम्ही नक्की शेवटपर्यंत स्किप न करता व्हिडिओ नक्की बघा. आणि आवडला तर व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. सगळ्यांना शेअर करा आणि आपले सबस्क्राईब वाढवा आणि मला असं सपोर्ट करत राहा. आणि 12वीचे बोर्ड होईपर्यंत व्हिडिओ असंच येतील आणि 12वीचे बोर्ड झाल्यानंतर व्हिडिओ मी रेग्युलर टाकणार आहे. तर तुम्ही ते व्हिडिओ नक्की बघा. आणि येळवसाला कोण कोण काय काय करते ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर हे बघा आमचं शेत, तिकडं पण आहे, इकडं पण आहे. हे बघा तुरी लावलीत आता सध्या. तर ब्लॉग स्किप न करता नक्की बघा. आणि तुम्हाला आमच्या येळवसाची पूजा वगैरे कशी वाटली ते ही कमेंटमध्ये नक्की सांगा. तर पुढे ब्लॉग स्किप न करता कंटिन्यू करा. तर इथं बघा मित्रांनो, तर येळवसाची पूजा मांडून घेतली आजोबांनी आणि इथं दिवे लावत होती. तर हे आहेत 5 पांडव आणि 5 पांडवाला येळवसाची पूजा करतात. तर हीच आहे आमच्या महाराष्ट्राची परंपरा. कारण शेत हे लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते, त्यामुळे 5 पांडवांना पूजले जाते. तर इकडे बघा पूजा संपूर्ण झाली तर सर्वजण पाया वगैरे पडून घेतली. त्यानंतर चर शिपायचं असते शेतात. चर शिपणे म्हणजे आंबील, दही आणि केलेली बाजरीची उंडे यांचं मिक्सर करून पूर्ण शेतात असं फेकायचं असतं आणि हर हर महादेव वगैरे म्हणत असं पूर्ण फेकायचं असतं. तर तुम्ही इकडे बघा मेन भया फेकत आहोत. पूर्ण शेतात असं चर शिपायचे असते. मला जेवढं माहीत आहे मी तेवढं तुम्हाला सांगत आहे. तर तुम्हाला काय माझ्यापेक्षा जास्त माहीत असेल कमेंट करून नक्की सांगा. इकडे बघा, हे बघा आमचं शेत आणि मी आणि भैया जात आहे. जोरात म्हणा रे. तर इकडे बघा आम्ही चर शिंपत होतो. तर हे आमचं शेत आहे. त्यानंतर चर शिपल्यानंतर मग परत जेवणे वगैरे सुरू झाले. तर मित्रांनो, आपले ब्लॉग खूप दिवसांनी येत आहेत कारण 12वी तुम्हाला मी स्टार्टिंगला सांगितलंच आहे 12वी असल्यामुळे. तर तुम्ही प्लीज ॲडजस्ट करून घ्या. त्यानंतर चर शिपल्यानंतर असे पाठीवरती उंडे देऊन म्हणजे जेवायला ती सुरुवात केली जाते. तर इकडे बघा आई तूप आणि उंडा देत आहे आम्हाला खायला. तर असं घ्यायची ही पण एक परंपरा आहे असं म्हणतात. तर तेच आपण फॉलो करणार आहोत. तर इकडे बघा आम्ही उंडा वगैरे घेतलो. कपडे खूप घाण झाले होते, तेच आमचं डिस्कशन चालू होतं माझं आणि भैयाचं. त्यानंतर बघा सगळी पूजा वगैरे झाली. तर मी असं एक व्हिडिओ काढून घेतला आपल्या ब्लॉगसाठी. तर त्यानंतर जेवणे सुरू झाले आणि पप्पाचे मित्र, आजोबाचे मित्र हे असे येतात जेवायला आमच्याकडे. तर इकडे बघा खीर, येळवसाची मेन गोड म्हणजे खीर आणि शेंगाच्या पोळ्या असतात व तसेच भजी, उंडे, भाकरी आणि वांग्याची भाजी, दूध असं खूप काही काही असतं येळवसाला जेवायला. आणि मित्रांनो, हे सगळं जेवल्यानंतर पचायला आंबील केलं जातं आणि हे किती पण जेवा त्या दिवशी काहीच होत नाही. तर लोक 3-3, 4-4 टाईम जेवतात. मी तर आज खूप म्हणजे खूप जेवलो होतो. तर इकडे बघा पुढे सगळं ताट वगैरे आई वाढत होती आणि मी नेऊन देत होतो सगळ्यांना. तर हे बघा खूप छान असं लागलं, खूप छान म्हणजे असं एकदम भारी लागतं हे जेवण. आणि एकदम गावरान पद्धतीचं जर शेतातलं जेवण असतं, शेतात असल्यामुळे तर अजून खूप जेवण जातं. तुमच्याकडे काय काय करतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर इकडे बघा सगळ्यांचे जेवण वगैरे चालू होते आणि इकडे आजोबाचे मित्र वगैरे आले होते. तर इकडे बघा मेन भैयाच चालू होतं आमची मस्ती. तर भैया जेवून लगेच जाणार होता कारण त्याचे BAMSचे फायनल इयरचे पेपर सुरू आहेत. तर त्यानंतर आजोबांनी बोर चालू केली. तर हे बघा आमच्या बोरचं पाणी, कारण आता गव्हाला पाणी सोडत आहे त्यामुळं आणि प्यायलाही पाणी लागणार होतं, त्यामुळे तर आजोबांनी बोर चालू केली आणि हिरीत वगैरे सोडले. तर मी एक क्लिप घेतलो तुम्हाला दाखवण्यासाठी. तर इकडे बघा आमच्या शेतामध्ये खूप आंब्याची झाडं आहेत. तिकडं 2 झाडं आहेत, अजून इकडं हिरीकडं वगैरे आहे. ते हिरीवर असं लिंबाचं आहे आणि जिथं कोप केले तिथं पण आहे. त्यानंतर आमचे जेवणे वगैरे झाल्यानंतर आम्ही गेलो आमच्या नवीन शेतात. म्हणजे आम्ही नवीन शेत घेतले तर ते शेत बघायला गेलो. तर मी, भैया, आई असं गेलो होतो आणि पप्पा अगोदरच गेले होते.
तर हे बघा आमचं इकडचं शेत आमचं आहे आणि हे पण हे शेत आमचं आहे, म्हणजे जुन्या शेताच्या पुढेच आमचं नवीन शेत आहे. तर हे बघा आमचं नवीन शेत आहे. तर आम्ही सहज बघायला आलो होतो इथं. हे बघा मित्रांनो, हे आमचं नवीन शेत एकदम जवळ असल्यामुळं आम्ही लगेच घेतलो शेत. तर हे बघा आमचं नवीन शेत. तर इकडे पप्पाचे मित्र वगैरे मोजणी चालू होती. त्यानंतर मित्रांनो रात्री बघा आमच्या गावामध्ये असं म्हातारी आणली जाते आणि हेंडगे असतात, म्हणजे थंडी गावाबाहेर जाते, त्यामुळे हेंडगे पेटवून रस्त्यावरती बडवले जातात. तर तुम्ही पुढे बघाच. तर मित्रांनो, तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.